सुगरणींसाठी कायम उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। 1. सकाळी उपाशीपोटी ग्लासभर कोमट पाणी पिल्याने हळूहळू शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते, तसेच छातीत जमा झालेला कफ पातळ होण्यास मदत देखील होते। 2. लाकडी चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी लिंबाचा रस वापरावा, त्याने चॉपिंग बोर्डला लागलेला भाज्यांचा जो वास असतो तो निघून जातो व बोर्ड देखील स्वच्छ होते। 3. शेळीचे दूध पिणे आरोग्यास खूप लाभदायक आहे। दररोज शेळीचे दूध पिल्याने केस नेहमी काळे राहतात व हाडे देखील मजबूत होतात। 4. वाढत्या संसर्गजन्य रोगांना म्हातारी माणसं तसेच लहान मुलांपासून दूर ठेवण्यासाठी मुलं व म्हाताऱ्या माणसांना दररोज उपाशीपोटी सकाळी चमचाभर च्यवनप्राश खायला द्यावे। असे केल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। 5. कधी कधी नारळ फोडला असता बराचसा ओला नारळ उरतो, ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवावा, त्याने ओले खोबरे जे असते ते खराब होत नाही। 6. छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी चमचाभर कांद्याचा रस घ्यावा, त्यात अर्धा चमचा मध एकत्र करून दिवसातून 2 वेळा हे मिश्रण चाटण म्हणून घ्यावे। सलग 4-5 दिवस असे केल्याने छातीतील कफ उलटीद्वारे बाहेर पडतो। 7. सुके खोबरे खराब होऊ नये यासाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो। आपणास जेव्हा भाजीमध्ये टाकायचे असेल त्यावेळी ते 15 मिनिट आधी फ्रीजमधून काढून कोमट पाण्यात ठेवावे, त्याची पेस्ट छान बनते। 8. कढी मंद आचेवर उकळत असताना नेहमी चमच्याने मिश्रण ढवळत राहावे, त्याने कढी उतू जात नाही। कढीला उकळी आली की गॅस लगेच बंद करावा। कढी जास्त उकळली असता थंड झाल्यावर पाणी व दही किंवा ताकाचे जे मिश्रण होते ते वेगळे होते, त्यामुळे कढी जास्त उकळू देऊ नये। 9. वजन कमी करण्यासाठी हे उपाय करणे गरजेचे आहे। दररोज शक्य होईल तितके पाणी प्यावे, नियमितपणे योगा किंवा व्यायाम करावा, आठवण करून जेवणात सलाड खावे, आपण जितके जेवण खातो त्याच्या दुप्पट शारीरिक काम करावे, शरीरातून घाम येईल असे कष्टाचे काम करावे। 10. तेलकट किंवा पिष्टमय पदार्थ कमी प्रमाणात खावे, नियमितपणे आपल्या आहारात कडधान्य, डाळी यांचा दिवसातून 1 वेळा तरी समावेश असावा। आठवड्यातून 3-4 वेळा हिरव्या पालेभाज्या खाव्या, शक्य असल्यास फळभाज्या कच्च्या खाव्या। असे केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असे सर्व घटक मिळतात व शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी देखील होते। 11. दररोज रात्री ग्लासभर पाण्यात प्रत्येकी 1-1 चमचा जिरे व धने भिजत घालावे, सकाळी हे पाणी उपाशीपोटी प्यावे व शिल्लक असलेले जिरे व धने चावून खावे। शक्य असल्यास हे करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरावे। नियमितपणे वरील हे उपाय केल्याने वजन नक्की कमी होते। 12. कोणत्याही भाजीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत टाकावी, त्याने कोथिंबीरीचा सुवास संपूर्ण भाजीमध्ये मिक्स होतो, भाजी चवीला उत्तम होते। 13. दही 3-4 दिवसांचे झाले की पिवळे पडते किंवा आंबट होते, अशा वेळी दही असलेल्या पातेल्यावर एक डिश ठेवावी, त्यात पाणी ओतावे, हे पाणी दररोज बदलावे। असे केल्याने आरामात दही 7 ते 8 दिवस आंबट न होता व पिवळे न पडता टिकून राहते। 14. दही खूप आंबट होऊ नये यासाठी लावलेल्या दह्यात एक हिरवी मिरची मधोमध कापून फिरवून घ्यावी। 15. कोणत्याही भाजीचे वाटण करताना त्यात जास्त पाणी घालू नये व वाटण फोडणीत परतवत असताना नेहमी मंद गॅस ठेवावा, त्याने मसाला छान परतला जातो, मसाल्याला छान तेल सुटते, त्यामुळे भाजीचा रंग छान वाढतो व भाजी चविष्ट होते। वजन कमी करण्यासाठी मैदा, तांदूळ, साखर या पदार्थांचा समावेश असलेले पदार्थ खाण्यास टाळावे। सारखीच जर भूक लागली तर मुठभर फुटाणे किंवा भिजवलेले हरभरे खावे, त्यावर पाणी प्यावे किंवा फळं खावी। आशा करते तुम्हाला या सर्व टिप्स नक्कीच उपयोगी पडतील, नक्कीच आवडल्या असतील। भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्स सोबत आपल्या याच चॅनलवर। तोपर्यंत धन्यवाद।